नमस्कार. स्वयंपाकघरातील खात्रीशीर अचूक किचन टिप्स. कुरकुरीत डोशाचे अचूक प्रमाण आणि दळण्याची पद्धत. भिजवताना 4 वाटी तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ आणि 1 चमचा मेथी दाणे एकत्र करून 8 ते 10 तास भिजत घालावेत. वाटताना पीठ दळायला घेण्यापूर्वी 15 मिनिटे आधी अर्धी वाटी पोहे आणि 2 चमचे चणा डाळ किंवा बेसन एकत्र पाण्यात भिजवून ठेवावेत. डाळ, तांदूळ मिक्सरमध्ये वाटतानाच हे भिजवलेले पोहे आणि चणा डाळ सोबतच टाकून एकदम बारीक वाटून घ्यावे. यामुळे पिठात गाठी होत नाहीत, पीठ छान आंबते आणि डोसा एकदम हॉटेलसारखा सोनेरी व कुरकुरीत होतो. तव्याला न चिकटण्यासाठी डोसा पसरवण्यापूर्वी गरम तव्यावर पाण्याचे शितोडे मारून तो कापलेल्या कांद्याने पुसून घ्यावा आणि मगच डोसा पसरवावा. मऊ चणे. चणे रात्री भिजत घालताना सोडा घालण्याऐवजी पाण्यात 4-5 वेळा तुरटी फिरवावी. सकाळी नेहमीप्रमाणे कुकरमध्ये शिजवल्यास चणे छान मऊ होतात. उरलेल्या इडल्यांचा वापर. इडल्या उरल्यास त्या कुस्करून मोहरी, कढीपत्ता, मिरची आणि कांद्याची फोडणी देऊन रव्यासारखा चविष्ट उपमा बनवता येतो. मोकळा भात किंवा पुलाव. पुलाव किंवा जिरा राईस करताना कुकरमध्ये तांदळाच्या दीडपट पाणी घालून फक्त 2 शिट्ट्या कराव्यात. भात शिजताना लिंबूचा रस घातल्यास तो पांढरा शुभ्र होतो. पुलावला छान सुगंध येण्यासाठी त्यात चिमूटभर संत्र्याच्या सालीचे चूर्ण मिक्स करावे. दाट आणि चविष्ट रस्सा. रस्सा भाजी दाट व चवदार होण्यासाठी त्यात भाजलेल्या दाण्याचे कूट किंवा ओल्या नारळाचा चव मिक्सरला लावून घालावा. मसालेदार ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी तिळाच्या पेस्टचा वापर करावी. भाज्या नेहमी कमी पाण्यात आणि मंद आचेवर शिजवल्यास चविष्ट होतात. हिरवागार रंग टिकवण्यासाठी फरसबी, मटार, ब्रोकोली किंवा सिमला मिरची शिजवताना पाण्यात आधी थोडी हळद आणि मीठ घालावे. यामुळे भाज्यांचा नैसर्गिक हिरवा रंग टिकून राहतो. उरलेल्या कोबीच्या भाजीचे पराठे. कोबीची भाजी उरली असल्यास त्यात थोडे बेसन घालून परतून घ्यावे. गव्हाच्या कणकेची लाटी लाटून हे सारण त्यात स्टफ करावे आणि गरमागरम पराठे बनवून चटणी किंवा सॉस सोबत खावे. साबुदाणा खिचडी. साबुदाणा खिचडीत मिरच्यांचे तुकडे दाताखाली येऊ नयेत म्हणून मिरचीचा ठेचा किंवा पेस्ट घालावी. यामुळे खिचडीला एकसारखा तिखटपणा मिळतो. कच्चा कोबी. कोबी शिजवून खाण्यापेक्षा किसून त्याची कोशिंबीर करून खावी. यातून शरीराला भरपूर कॅल्शियम आणि फायबर मिळते. भाज्या आणि फळे साठवण्याच्या पद्धती. बटाटे. बटाटे नेहमी हवेशीर आणि खुल्या जागी ठेवावेत. ते प्लास्टिक पिशवीत किंवा फ्रीजमध्ये ठेवू नयेत. तसेच बटाटे आणि कांदे एकत्र ठेवल्यास बटाटे लवकर सडतात म्हणून ते वेगवेगळे ठेवावेत. कांदे व लसूण. कांदे आणि लसूण साठवण्यासाठी कोरडी, थंड आणि अंधारी जागा उत्तम ठरते. हे कधीही फ्रीजमध्ये ठेवू नयेत. लसूण आणि बटाटेही एकत्र ठेवू नयेत. टोमॅटो. टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवल्यास ते मऊ पडतात आणि त्याचा नैसर्गिक स्वाद बिघडतो. म्हणून बास्केटमध्ये हवेशीर जागी ठेवावेत. लोणचे वर्षभर टिकवण्यासाठी खास उपाय. लोणचे बनविण्यापूर्वी कैरी किंवा लिंबू स्वच्छ धुवून सुती कपड्याने पूर्ण कोरडे पुसून घ्यावेत. जराही ओलसरपणा राहू नये. ज्या काचेच्या किंवा चिनी मातेच्या भरणीत लोणचे भरायचे आहेत ती भरणी चाकू किंवा विळी स्वच्छ धुवून कडक उन्हात 3 ते 4 तास वाळवून घ्यावी. मिश्रण कोरड्या पातेल्यात एकत्र करावे. कैरीचे लोणचे असल्यास त्यात गरम करून पूर्ण थंड केलेले तेल घालावे.
लोणच्याच्या बरणीत वरून नेहमी किमान 4 इंच तेलाचा थर असावा. बुरशी लागू नये म्हणून सुरुवातीला दर 2-3 दिवसांनी लोणचे कोरड्या चमच्याने वरखाली ढवळत राहावे. थालीपीठ थापण्यासाठी गरम तव्यावर थालीपीठ थापताना हात भाजतात, म्हणून ते बटर पेपर, जाड सुती कपडा किंवा प्लास्टिक शीटवर थापून मग तव्यावर टाकावे. सुगंधी दही दही लावताना त्यात 2-3 स्वच्छ कढीपत्त्याची पाने टाकल्यास दह्याला छान घरगुती सुगंध येतो. बुंदीच्या लाडूची खीर घरात बुंदीचे लाडू उरले असल्यास किंवा ते मऊ पडले असल्यास दुधात थोडे केशर वेलची घालून उकळावे आणि लाडू कुस्करून त्यात टाकावे. अतिशय चविष्ट खीर तयार होते. दूध खाली लागू नये म्हणून दूध उकळायला ठेवण्यापूर्वी रिकाम्या पातेल्यात तळाशी थोडे थंड पाणी फिरवून घ्यावे, म्हणजे पातेलं थोडे ओले करावे. यामुळे दूध तळाशी करपत नाही. पीठ लवकर चाळण्यासाठी पिठाच्या चाळणीत एक छोटी स्वच्छ वाटी किंवा तांब्याचे नाणे ठेवावे आणि मग पीठ चाळावे. पीठ खूप वेगाने चाळले जाते. मेथीची कडू चव घालविण्यासाठी मेथीची भाजी चिरून धुतल्यानंतर तिला थोडे मीठ लावून 10 मिनिटे ठेवावे आणि नंतर हलके पिळून घ्यावे. कडूपणा कमी होतो. सॅलड कापण्यासाठी सॅलड बनविण्यापूर्वी फळे आणि भाज्या थोडा वेळ फ्रीजमध्ये थंड कराव्यात. यामुळे त्या मनासारख्या बारीक आकारात आणि व्यवस्थित कापल्या जातात. पुऱ्या आणि वड्या पुऱ्यांसाठी पीठ मळताना त्यात थोडे दूध आणि 1 चमचा बेसन मिसळावे. पुऱ्या छान खुसखुशीत बनतात आणि जास्त वेळ फुगलेल्या राहतात. अळूच्या वड्या करताना पानाच्या पाठीमागच्या बाजूला थोडे तेल लावून मग पिठाचा थर घ्यावा. वड्या छान चुरचुरीत होतात. बदामाची साले काढणे बदाम 15-20 मिनिटे उकळत्या गरम पाण्यात भिजत ठेवल्यास त्याची साले अगदी सहज सोलली जातात. अंडे आणि ऑमलेट अंडे उकडताना पाण्यात थोडे मीठ घालावे. यामुळे उकडल्यानंतर अंड्याचे कवच सहज निघते. ऑमलेट मऊ आणि फ्लफी होण्यासाठी अंड्याच्या मिश्रणात 1 ते 2 चमचे दूध घालून ते चांगले फेटून घ्यावे. आले, लसूण व मिरची पेस्ट आले स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवल्यास ते जास्त काळ टिकते आणि किसणे सोपे जाते. आले, लसूण, मिरची पेस्ट जास्त काळ टिकविण्यासाठी वाटताना त्यात मिठासोबत 1 चमचा मोहरीचे किंवा रिफाइंड तेल आणि अर्धा चमचा लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घालावे. आमरस साठवणे आमरस किंवा आंब्याचे कोणतेही पदार्थ तांबे, पितळ किंवा ॲल्युमिनियमच्या धातूच्या भांड्यात ठेवू नयेत. धातूची आम्लाशी प्रक्रिया होऊन त्याचा रंग आणि चव बिघडते. आमरस नेहमी काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्यात ठेवावा. बियापासून गार्निशिंग लाल भोपळा, कलिंगड, खरबूज यांच्या बिया फेकून न देता उन्हात वाळवून सोलून साठवाव्यात. गोड पदार्थ किंवा हलवा गार्निशिंग करण्यासाठी या मगजबी उपयोगी पडतात. सेफ्टी अँड क्लिनिंग भांड्यांचा किंवा हाताचा वास घालविण्यासाठी भांड्याला कांद्याचा किंवा अंड्याचा उग्र वास येत असल्यास ते काही वेळ मिठाच्या आणि लिंबाच्या पाण्यात ठेवावे. हाताला लागलेला मसाल्याचा किंवा लसणाचा वास घालविण्यासाठी हातावर कच्चा बटाटा किंवा लिंबाची फोड चोळावी. हात काळे पडू नये म्हणून कारले, केळी किंवा काही भाज्या चिरताना हात काळे पडतात, म्हणून चिरण्यापूर्वी हाताला थोडे खोबरेल तेल किंवा लिंबाचा रस चोळावा. ही शेवटची टिप्स आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची आहे. किचन फायर सेफ्टी स्वयंपाकघरात गॅसवर किंवा पॅनमध्ये
तेलाने पेट घेतल्यास त्यावर कधीही पाणी टाकू नये. यामुळे आग भडकते. अशावेळी गॅस बंद करून पॅनवर मोठे घट्ट झाकण किंवा ओला सुती कपडा टाकावा, ज्यामुळे ऑक्सिजन मिळणे बंद होऊन आग लगेच विझते. तुमची सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे. किचन टिप्स आवडली असेल नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छान किचन टिप्सबरोबर. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार.